निलेश मोहरीने कंपोज केलेला आहे, अश्विनी शेंडेने लिहिलेलं आहे. निलेश आणि अश्विनीची इतकी सुंदर केमिस्ट्री आहे. जग जाहीर आहे की का लिरिसिस्ट आणि कंपोजरची जी जोडी हवी, ड्रीम जोडी असते ही. स्वप्नील बांदोडकर आणि माझी जोडी ड्युएट, आमचं एक रोमॅन्टिक गाणं सगळ्यांसमोर येणार आहे. स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा, स्वप्न वेडे पाहिले आता. इतकं सुंदर अश्विनीने लिहिलेलं आहे. स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा, मीन माझी राहिले आता. स्वप्न वेडे पाहिले आता, स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा, मीन माझी राहिले आता. म्हणजे वी आर सो गुड, म्हणजे सच गुड फ्रेंड्स. आम्ही एकमेकांना इतके वर्ष ओळखतोय. स्वप्नीलने तर माझी खूप गाणी गायलीत आणि एक कम्फर्ट झोन असतो की स्वप्नीलला माझं कॉम्पोजिशन मी कशा प्रकारे कंपोज करतो, कशा फ्रेजेस असणार आहेत, याचा एक थोडासा अंदाज असतो. नेहालाही माहिती आहे. त्यामुळे एक गिव्ह अँड टेक खूप इझी होतो की पटकन मी सांगू शकतो त्यांना की मला काय हवं आहे आणि ते पटकन त्यांच्याकडून येऊ शकतं. असं होत नाही की अरे बाबा खूप वेळ कळतच नाही आहे काय चाललं आहे वगैरे, असं होत नाही. त्यामुळे अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. मला वाटतं एकमेकांना म्हणजे मी ज्या फ्रेजेस कंपोज करतो त्या त्यांच्या व्हॉइसेसना खूप कॉम्प्लिमेंट करतात आणि म्युझिकची एक टेस्ट सिमिलर असल्यामुळे मला वाटतं तेही तितकंच त्यांच्याकडून एक इंटेन्स आउटपुट मिळतो. त्यामुळे इट इज ग्रेट. म्हणजे खूप छान वाटतं एकत्र काम करायला. एक गोष्ट मला जाणवली की विजयचा सेन्स ऑफ ह्युमर आउटस्टँडिंग आहे आणि रोमॅन्टिक गाण्यामध्ये पण त्यांनी जे क्रिएटिव्ह इनपुट्स दिले की त्यांनी त्याच्या कल्पना सांगितल्या की त्याला कसं शूट करायचं आहे ते गाणं, किंवा त्याला एक डायलॉग अपेक्षित होता गाण्यात. तर ॲज अ डिरेक्टर त्याच्याकडून हे इनपुट्स मिळाल्यावर मला खूप मदत झाली की मला ते कॉम्पोजिशन नुसतं एक म्युझिकली चांगलं आहे बाबा, ह्याच्यापेक्षा अजून एक 2 पायऱ्या पुढे जाऊन आपण काय देऊ शकतो, त्याच्यात त्या 2 कॅरेक्टर्सची केमिस्ट्री कशी दिसेल. म्हणजे नुसतंच गोड चाल आहे, चांगले शब्द आहेत, छान वाद्य वाजत आहेत, याच्या पलीकडेही जाऊन काहीतरी असायला पाहिजे. एक मला वाटतं USP असायला पाहिजे त्या गाण्याचा, एक वेगळा युनिक फॅक्टर असायला पाहिजे. तो मला वाटतं विजयकडून ते कॉन्ट्रीब्यूट झालेलं आहे गाण्यामध्ये. तर हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला त्याच्याबरोबर संभाषण. आणि तो आज रेकॉर्डिंगला स्वतः हजर आहे, कारण खूप कमी डिरेक्टर्स इतके डीपली इन्वॉल्ड असतात म्युझिकमध्ये. सो आज तो गाण्याच्या पहिल्या टेकपासून शांतपणे बसून सगळं ऐकतोय. सो या दॅट्स अ ग्रेट थिंग. नॉर्मली डिरेक्टर्स 2 प्रकारचे असतात, एक ग्रीफ देतात आणि एक ब्रीफ देतात. तर मी लकीली आय गेव हिम द ब्रीफ की असं मला वाटतं ही सिच्युएशन आहे फिल्ममध्ये, आणि निलेशने ते पॉझिटिव्हली घेतली. तर ग्रीफ न देता मी ब्रीफ दिली निलेशला, आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक कंपोजर. तर म्हणून मी शांत बसलो आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. मी आज बॅकसीटवर आहे, म्हणजे 12th प्लेयर आहे आज मी. तर मी ग्राउंडच्या बाहेर बसलो आहे आज आणि बघतोय म्हणजे टॅलेंटेड कंपोजर लाईक निलेश आणि स्वप्नील, नेहा, दे आर सिंगिंग इट अँड इट्स अ कॉम्प्लिकेटेड कॉम्पोजिशन. ॲज इन एवढं चांगलं आहे ते कॉम्पोजिशन, सहज सोपं नाही आहे हे गाणं. आणि दीज आर द वर्ड्स ऑफ द सॉन्ग अँड इट्स अ रोमॅन्टिक सिच्युएशन इन द फिल्म. आणि हे गाणं सुरू होतं तर माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग पण झालं आहे, कारण एवढं चांगलं झालं आहे गाणं. मी स्क्रॅच जेव्हा ऐकलं निलेश आणि नेहा त्याने जे गायलं होतं 22 वेळा मी ऐकलं. आय मीन आय कॅन हिअर इट नॉन स्टॉप. सो नाव द फायनल रेकॉर्डिंग विच इज हॅपनिंग टुडे. सो सकाळपासून येऊन मी बसलो आहे, फक्त गौतम बुद्धसारखं पाठी बसलो आहे, दॅट्स इट. मला गाणं माहिती आहे आणि गाणं खूप रोमॅन्टिक आहे. इनफॅक्ट खूप जास्त रोमॅन्टिक आहे आणि तिची जी चाल आहे ती विलक्षण आहे. निलेश मोहरीर हा एक अतिशय चतुर कंपोजर आहे. म्हणजे आमच्या इंडस्ट्रीला खूप अभिमान आहे की निलेशसारखा कंपोजर आमच्याकडे आहे. इतकी सुंदर गाणी, प्रत्येक गाणं त्याचं वेगळं असतं. एक सुंदर गाणं दर पिक्चरमध्ये असतं आणि मी नशिबान समजतो स्वतःला की मी इतके वर्ष गातो आहे त्याच्यासाठी, आणि तो आवर्जून मला बोलवतो आणि त्याची गाणी गाऊन घेतो माझ्याकडून. नेहाबरोबर मी गायलो आहे गाणी, अनेक गाणी गायलो आहे, पण आजपर्यंत असं एक गाणं आमचं बाहेर नाही आलं की जे आमचं जे सुपरहिट ठरेल. पण मला वाटतं हे गाणं आमचं दोघांचं सुपरहिट ठरणार आहे याची मला खात्री आहे, कारण हे गाणं खूप स्पेशल आहे.
अप्रतिम शब्द चाल नेहाने खूप सुंदर गायले आणि आता मी नेहाला मॅच करायचा प्रयत्न करतो कारण मला थोडंसं दडपण आहे.